गुड मॉर्निंग पब्लिक. जय शिवराय, जय शंभूराजे. तर आज आपल्या दिवसाची सुरुवात झाली देवपूजा करून. त्यानंतर मम्मी पप्पा येणार होते, सो मी पटपट स्वयंपाक करत होती. आज मला घ्यायला येणार होते ते, सो मी आवरत होते पटपट. मस्त पनीरची भाजी केली, त्यानंतर बासुंदी केली, मस्त स्वयंपाक केला. त्यानंतर मम्मीन ते आले, मम्मीन ते बसले होते. मम्मी मस्त खाऊ घेऊन आले होते, नारळ वगैरे, आणि मग बसले होते मम्मी दोघी पण. मग आम्ही जेवण वगैरे केले आणि निघालो. रस्त्यामध्ये हे कारखान्याचे काही चिमण्या काहीतरी दिसल्या, त्याचा पण व्हिडिओ काढून घेतला. मस्त होत्या त्या. त्यानंतर मम्मीने कलिंगड वगैरे घेतले. मग त्यानंतर कलिंगड घेतले, तो दादा पण पाहत होता आपल्याकडे काय करतोय आपण. मग कलिंगड घेतले. त्यानंतर मामाच्या घरी गेलो, तिथे बाबांना भेटलो. बाबांना म्हणणं हाय करा, हाय. बाबा मग करताय हाय. तिथून मग निघालो घरी. जाता जाता मेंढ्या दिसल्या, त्यांचा पण घेतला व्हिडिओ काढून. त्या पण कधी आल्या असतं व्हिडिओ, तो त्यांचा पण घेतला व्हिडिओ काढून. मग मामाच्या घरी 1-2 गायी होत्या. गाय म्हणजे गाय होती आणि तिला छोटी गाय झाली होती. त्यांचा पण मी मस्त व्हिडिओ काढलाय, तो करेन नंतर पोस्ट. आणि हा पळत गेला, हा सोन्या होता. आणि हा रामूला पार्लेजीचे बिस्किट खूप आवडतात. मग त्याच्या दाजींनी त्याला पार्लेजीचे बिस्किट घेऊन दिले होते. मग आल्यानंतर त्याला ते दिले पार्लेजीचे बिस्किट. मग तो मस्तपैकी खात होता. याला दिले तर याला पाणी प्यायची घाई होती. मग हा पाणी प्यायला गेला, तो रामू बिस्किट एन्जॉय करत होता. मग आपण म्हणलं सोन्या कुठं गेला, तो बघू तर तिकडं पाणी प्यायला त्या बादलीत गेला होता. मग त्याच्या मागं मी गेली, तर त्या बादलीत बघितलं तर मम्मीने देवाचं नारळ ठेवलं होतं. आता मम्मीला कळलं की हा या बादलीत पाणी पिला की मम्मी आता याला मारणार आहे, हा मम्मीचा मार खाणार आहे आता. मग त्यानंतर त्याला बिस्किट दिलं खायला. इतका मस्त मटक मटक बिस्किट खात होता. मग त्याने सगळे ते खाल्ले बिस्किट. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.